करी ऐसी धावाधावी, करी ऐसी धावाधावी, करी ऐसी धावाधावी, करी ऐसी धावाधावी, शीतलावी चरना पे, शीतलावी चरना पे, शीतलावी चरना पे, शीतलावी चरना पे, मग तो माझा माय बाप, 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 येईल ताप हिरोनी, घेईल 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 ताप, घेईल ताप हिरोनी, घेईल ताप हिरोनी, मग तो माझा माय बाप, 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 ठाई मधली चाल आहे. पुरिया धनाश्री हा राग आहे आणि या रागामध्ये अनेक प्रकारे आपण गायन करू शकतो, राग ओळवू शकतो. पुरिया धनाश्री वेगळा लक्षात ठेवा, पूर्वी वेगळा आणि फक्त पुरिया राग वेगळा. ते हळूहळू व्हिडिओ मी पुढे अपलोड करीन. तर ह्या चाली प्रॅक्टिस करा म्हणजे येतात. साधं सोपं ठाई चालाय आणि शक्यतो हार्मोनियम शिवाय आपणाला वारकरी संप्रदायामध्ये फक्त पकवाजाच्या सुरावरती म्हणजे आपणाला चाल म्हणायची असते, गायन करायचं असते. बाकीचं हार्मोनियम वगैरे हे कधी असेल कधी नसेल, परंतु हार्मोनियम शिवाय तुमचे जर स्वर निघत असतील नुसत्या पकवाजाच्या बोलावरती तर तो गायक एक नंबरचा. लक्षात ठेवा. तुम्हाला जर हार्मोनियम शिवाय गाता येत नसेल तर उपयोग नाही. ध्यानात आलं का तुमच्या? कारण कीर्तनामध्ये चाली ज्या वेळेला म्हणायच्या असतात त्यावेळेला तुम्हाला कीर्तनामध्ये उभे राहावे लागते. येतंय का लक्षात तुमच्या? ओके.
छोटीशी चाल आणि छोटासा व्हिडिओ अपलोड करून मी टाकतोय. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.